तर राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिजिटली लॉग इन सातबारा कसा काढायचा आहे, म्हणजेच अधिकृत सातबारा कसा काढायचा आहे. जे आपल्याला पांडेबुवा किंवा तलाठी असे म्हणतो आपण, यांच्याकडे जे नोंदणीकृत सातबारे भेटतात, याच प्रकारचे सातबारे आपल्याला डिजिटल स्वरूपात कसे मिळवायचे आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही काढू शकता. फक्त याचा गैरवापर करू नका. तर व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर सर्वात पहिले न्यू यूजर रजिस्ट्रेशन. तर सर्वात पहिले आपल्याला इथे जे फर्स्ट नेम आहे, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं जे नाव आहे ते काही टाकू शकता. या रकान्यात आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम जसं की तुमचं जे नाव असेल ते हा जो तुम्हाला रकाना दिसत आहे या रकान्यामध्ये आपले फर्स्ट नेम टाकायचे आहे. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे मिडल नेम ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, पण लास्ट नेम ही कंपल्सरी आहे. इथे तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं आहे. त्यात कोणतेही स्पेशल कॅरेक्टर द्यायचे नाही, जसं की स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ हॅशटॅग असे. त्यानंतर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, फिमेल मेल जे असेल ते जेंडर तुम्ही सिलेक्ट करू शकता. नॅशनॅलिटी इथे इंडियन असणार आहे, त्यात काही तफावतच नाही. त्यानंतर इथे तुमचा अधिकृत मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या मोबाईलवर मेसेज येणं गरजेचं आहे. जर मोबाईलवर मेसेज नाही आला तर तुमची आय डीचा काही फायदा होणार नाही. त्याकरता तुमचा अधिकृत मोबाईल नंबर द्या, म्हणजे तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही. त्यानंतर इथं ऑक्युपेशन विचारलेलं आहे, म्हणजे तुम्ही काय काम करता, बिझनेस, सर्व्हिस, ऑदर. तर इथं ऑदर टाकायचं आहे. बिझनेसही टाकू शकता जर तुमचं ऑनलाईन सेंटर वगैरे काही असेल तर, पण शक्यतो मी म्हणेल ऑदर प्रश्न निवडा. त्यानंतर इथे तुमची ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी ही तुमची जी तुम्ही रेग्युलरली वापरतात ती तुम्ही या ठिकाणी या रकान्यात, हा जो तुम्हाला रकाना दिसतो या रकान्यात फुलफिल करायची आहे. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमची जन्मतारीख. तर इथे तुमची जन्मतारीख टाकायची जी असेल ती तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. त्यानंतर इथे ॲड्रेस इन्फॉर्मेशन येत आहे. ही ॲड्रेस इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचा घराचा पत्ता म्हणजे तुमचा फ्लॅट नंबर. आता जे लोक शहरात राहतात त्यांना फ्लॅट नंबर आहे, पण आपल्यासारख्या खेड्यातल्या लोकांना फ्लॅट नंबर नसतो, त्यामुळे ते तुम्ही जागा रिकामीही सोडली तरी चालेल. फ्लोअर नंबरही टाकायची गरज नाही, बिल्डिंग नेमही टाकायची काही गरज नाही. इथे पिनकोड टाकू शकता. या रकान्यात तुम्ही तुमचा जो जिल्ह्याचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाका. त्यानंतर इथे स्ट्रीट रोड म्हणजे नियर जी तुमची रोड असेल ती टाकून द्या. लोकेशन इथे तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव टाका. सिटी एरिया म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे, तुम्हाला जी सिटी लागू होत असेल ती सिटी या रकान्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो जिल्हा असेल तो डिस्ट्रिक्ट या रकान्यात भरायचा आहे. डिस्ट्रिक्ट भरल्यानंतर पुढची स्टेप आहे स्टेट म्हटल्यानंतर स्टेट ऑब्वियसली महाराष्ट्र येणार आहे, तर महाराष्ट्र स्टेट टाकून द्यायचं आहे. त्यानंतर इथे येते लॉग इन इन्फॉर्मेशन म्हणजे, तर इथे लॉग इन इन्फॉर्मेशन आहे. लॉग इन इन्फॉर्मेशन जशी आपली इंस्टा आय डी, फेसबुक आय डी किंवा बऱ्याचशा आय डी असतात ॲपमध्ये, त्या आय डीच्या प्रकारे ही आय डी असते. तर इथे लॉग इन आय डी म्हणून येत आहे. इथे लॉग इन आय डी अशी टाकायची आहे की उदाहरणार्थ जर तुमचं नाव समजा राम आहे तर राम @123 अशा प्रकारची ही आय डी असली पाहिजे. त्यामध्ये काही कॅरेक्टर्स, काही नंबर्स आणि काही नाव अल्फाबेट्स असले पाहिजे, ते या रकान्यात असले पाहिजे. आता इथं चेक एजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे.
जर तुम्हाला जर तुम्ही जी ID टाकलेली ती जर ID तुम्हाला अवेलेबल असेल तर ती अवेलेबल होईल, अवेलेबल नसलं तर ID चेंज करायची आहे आणि टाकायची आहे. या प्रकारे असे इथे रजिस्ट्रेशन होत आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड जनरेट असा एक नाव येईल बघा. तर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड तसाच एक अंक अल्फाबेट, बाकीचे स्मॉल लेटर्स, काही सिम्बॉल्स म्हणजे @ आणि काही न्यूमेरिकल म्हणजे 1 2 3 4 या प्रकारचे असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांची जी नोंदणीकृत वेबसाईट आहे, या वेबसाईटवरून तुम्ही घरच्या घरी डिजिटल स्वरूपात 7/12 काढू शकता. 7/12 8 बरेचसे त्यात ऑप्शन आहे, ते आपण या पुढच्या व्हिडिओत पाहू. 7/12 कसा डाउनलोड करायचा, 8 कसा डाउनलोड करायचा किंवा बाकी ऑप्शन कसे डाउनलोड करायचे, अकाउंट रिचार्ज कसं करायचं, हे सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद. ID कशी क्रिएशन करायची, आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिजिटल स्वरूपात 7/12 कसा डाउनलोड करायचा. ID तयार झालेली आहे. तर वरती आणखी एक रकाना आहे आणि खाली असे तुम्हाला जे टिंबे दिसत आहे ते पासवर्ड आहे. तर आता आपल्याला सर्वात प्रथम इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. ID आणि पासवर्ड टाकलेला आहे आपण. इथे मी कॅप्चा टाकत आहे आणि इथे लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यापुढे लॉग इन केल्यानंतर आपल्यापुढे एक असा इंटरफेस तयार होतो. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात इथे दिलेला आहे जिल्हा, डिस्ट्रिक्ट. तर सर्वात प्रथम तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आता माझा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे, त्यामुळे मी बुलढाणा निवडत आहे. त्यानंतर इथे तालुका आहे, तालुका निवडायचा आहे. तर मी साधारणपणे जो तालुका आहे तो तालुका निवडत आहे. त्यानंतर व्हिलेज, इथे व्हिलेजही निवडू शकता. तुम्ही ज्या गावात राहत असाल, ज्या भागात राहत असाल, तो भाग या ठिकाणी निवडायचा आहे. असं काही नाही, कोणचंही काही निवडला तरी चालेल. आपण इथे खामगाव घेतला आहे. आता हे खामगाव जिल्ह्यात भरपूर गाव आहेत. या ठिकाणी मी शेगाव हे गाव निवडतोय, तालुका निवडतोय. त्यानंतर एखादा इथलं आपण गाव निवडू, शेगाव भाग 1. आणि इथे सर्वे नंबर किंवा गट नंबर हे आपल्याला माहीतच असेल. तो गट नंबर, सर्वे नंबर तुमचा जो काही असेल, 12 2 अंकी 1 अंकी 13 14 असा काहीही टाकू शकता. त्यानंतर आता या इथे असं लिहून येत आहे कारण की मी हा नंबर चुकीचा टाकलेला आहे. त्यानंतर आणखी आपल्याला खाली गट नंबर म्हणजे सर्वे नंबर, तुमचा जो सर्वे नंबर असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आता मी वरती चुकीचे आकडे दाबल्यामुळे खाली दाखवत नाही आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे बरोबर आपला जो नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे, खाली नंबर दिसून जाईल. आता या ठिकाणी पीक पाहणी केलेल्या शेवटचा 3 वर्षाचा डाटा इथे ॲटोमॅटिकली क्लिक ठेवायचा आहे. तुम्हाला ज्या वर्षाचा डाटा पाहिजे असेल त्या डाटावर तुम्ही क्लिक करू शकता, पण शक्यतो रे ॲटोमॅटिकली असतं ते ॲटोमॅटिकली इथेच ठेवायचं आहे. त्यानंतर इथे अवेलेबल बॅलन्स माझा 0 दाखवत आहे. यात तुम्हाला बॅलन्स टाकल्यावर डिजिटल स्वरूपात 7/12 मिळेल. बॅलन्स शिवाय काम होणार नाही, पैसे दिले तरच काम होत आहे. तर इथे रिचार्ज अकाउंट म्हणून एक ऑप्शन येते, इथं तुम्हाला दिसत असेल हिरव्या बॉक्समध्ये रिचार्ज अकाउंट, तिथे रिचार्ज करू शकतात. तर रिचार्ज करायची स्टेपही तुम्हाला समजली नसेल तर त्याच्यावरही व्हिडिओ बनवू. त्यानंतर इथे एक ऑप्शन येतं मित्र, रिसेटच्या थोडं पुढं डाउनलोड ऑप्शन येतं, डाउनलोड. इथे डाउनलोड करायचं आहे. आपला 7/12 डिजिटल स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण डिजिटल स्वरूपात 7/12 कसा काढायचा आहे हे या व्हिडिओमध्ये बघितलं. ID कशी क्रिएशन करायची याच्या अगोदरच्या व्हिडिओत आपण बघितलेला आहे. धन्यवाद.